राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे या महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय किंवा सामाजिक घटनेवर आपलं मत मांडताना नेहमीच पुढे येतात. पण काही घटनांबाबत त्यांचं मौन मात्र लक्षवेधी आहे. काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी आजही दिलेली नाहीयेत. पालघर जिल्ह्यात जेव्हा 2 साधूंची निर्घृण हत्या झाली, त्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला होता. मात्र त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी कोणतीही भूमिका मांडली नाही. अमरावती येथे उमेश कोल्हे यांची हत्या झाली, तेव्हाही राज्यात तुमच्याच पक्षाचा गृहमंत्री अनिल देशमुख होते. तरी सुद्धा त्या घटनेवर तुमच्याकडून किंवा तुमच्या पक्षाकडून कोणतीही प्रतिक्रिया ऐकायला आली नाही. भीमा कोरेगाव प्रकरणात माओवाद्यांकडून पंतप्रधान मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचे धक्कादायक तपशील समोर आले. त्यावेळी सुद्धा तुम्ही अगदी चिडीचूप होतात. मग प्रश्न असा निर्माण होतो की तुम्ही काही ठरवलेल्या मुद्द्यांवरच बोलता का? राज्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या आणि संवेदनशील घटनांवर तुम्ही नेहमी मौन का बाळगता? या घटना तुमच्यासाठी महत्त्वाच्या नाही आहेत का? सरकारवर टीका करताना तुम्ही प्रत्येक विषयावर अगदी अभ्यास करून आल्यासारखी आपली मतं मांडत असता. पण जेव्हा प्रश्न कायदा सुव्यवस्थेचा, नागरिकांच्या सुरक्षेचा आणि समाजातील अस्थिरतेचा येतो, तेव्हा तुमचं मौन नेमकं का?